22 तारखेला अयोध्येत राम मंदिराचा सोहळा पार पडणार आहे आणि त्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये जल्लोष साजरा होतोय, भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। मी सध्या भाजपच्या नरिमन पॉइंट कार्यालयाबाहेर आहे। या ठिकाणी आपण पाहतोय की दिवाळी आपण साजरी करतो, अगदी त्याप्रमाणेच कंदील लावण्यात आलेला आहे आणि प्रभू श्रीरामाचं जे मंदिर आहे अयोध्येतील त्या मंदिराची प्रतिकृती सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे आणि एक मोठा भव्य दिव्य असा कार्यक्रम जो आहे तो या ठिकाणी घेतला जाणार आहे। आपण पाहतोय प्रभू श्रीरामांची मूर्ती या ठिकाणी ठेवलेली आहे, सीता मातेची आहे, लक्ष्मणाची आहे, त्यासोबतच रामभक्त हनुमानाची मूर्ती आहे आणि प्रभू श्रीरामाचं अयोध्येचं जे मंदिर आहे ते भाजपनं बांधलं आहे आणि मोदींनी बांधलं आहे। याचा जो प्रचार प्रसार आहे तो सुद्धा या ठिकाणाहून करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या ठिकाणी लोक येत आहेत, सेल्फी काढतायत, फोटो काढतायत आणि एक भावनिक असं चित्र जे आहे ते सध्या या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। नमस्कार केला जातो या मंदिराला आणि त्यासोबतच ठिकठिकाणी बॅनर्स पोस्टर्ससुद्धा लावण्यात आलेले आहेत। 22 जानेवारीला चलो अयोध्या असे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत। मोदी हेच सगळ्यात मोठे रामभक्त आहेत असे बॅनर्ससुद्धा या ठिकाणी आहेत। जय श्रीरामाचा जयघोषसुद्धा या ठिकाणी ऐकायला मिळतो आहे आणि श्रीराम मंदिर निर्माण झाल्यानंतर प्रत्येक घरामध्ये एक दिवा जाळला जाणार आहे आणि 22 जानेवारीला पुन्हा एकदा राज्यभरामध्ये देशभरामध्ये दिवाळी साजरी करण्याचं जे आवाहन आहे ते मुंबई भाजप कार्यालयाकडून करण्यात येते। सध्या मुंबईच्या भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची आणि राम मंदिर पाहणाऱ्या भक्तांची रीघ वाढू लागली आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।